सर्व शेतकऱ्यांना घेऊन आलोय झटपट आणि ताज्या बातम्या। तर पहिली बातमी आहे नमो किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात। तर राज्यात जे आहे नमो किसान सन्मान निधीचा हप्ता अजूनही जाहीर झालेला नाही। खोट्या बातम्यांपासून सावध राहा, कारण अजूनही सरकारने GR काढलेला नाही। नंतर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पीक विमा संदर्भात। तर खरीप 2025चा खरीप 2025चा पीक विमा बँक खात्यावर ट्रान्सफर झाला का, अशी बातमी आहे। तर ही बातमी खोटी आहे। सध्या जर बघितलं तर 2022 मध्ये ज्यांचा पीक विमा बाकी होता किंवा ज्यांना 1000पेक्षा कमी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झालेली होती, तर त्यांना जे आता जी वाढीव मदत आहे ती मिळत आहे आणि जास्त काही पैसे मिळत नाही, थोड्याफार प्रमाणात मिळत आहे। पण हा 2025चा खरीप पीक विमा नाही, हे लक्षात ठेवा। नंतर पुढची बातमी कांदा बाजारभाव संदर्भात। तर राज्यात जर बघितलं तर कांद्याचे बाजारभाव आज सुधारले आहे। पुण्यामध्ये आज कमीत कमी 900 तर जास्तीत जास्त 1600 रुपये, लासलगावमध्ये कमीत कमी 800 तर जास्तीत जास्त 1700 रुपयापर्यंत मार्केट आहे। मात्र मोठ्या प्रमाणात बाजारभाव सुधारणे गरजेचे आहे। बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी जे आहे जास्तीत जास्त 4000-5000 रुपये या ठिकाणी झालेच पाहिजे। यानंतर सोयाबीन मार्केट सध्या बघितलं तर 7200 पर्यंत सोयाबीन मार्केट आज पाहायला मिळत आहे। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।